इनामदार काका, जो या विश्वाच्या कणाकणात भरलाय, अहो इतकंच काय, तुमच्या हृदयातही आहे त्याला, आणि त्याच्या नावाला माझ्या आणि या भक्तांच्या मनातून ओठांवरून तुम्ही कसं हटवणार? जीवात जीव असेपर्यंत सखा माझा पांडुरंग हे मी म्हणत राहीन. हा जीव मुळी त्याचाच आहे. माझ्या सख्यासाठी मी अभंग गाणार म्हणजे गाणार. तुम्हाला काय करायचं ते करा. ही पोरगी इनामदारांना आव्हान देऊन कीर्तन करते आणि आपण शेपूट घालून बघायचं. वय वय, आणि ते बी आषाढी एकादशीच्या दिवशी. चला हे थांबा ग, मी बी येते. हा चल. चला. लक्ष लागले चरणासी, लक्ष लागले चरणासी, म्हणे नामयाची दासी, म्हणे नामयाची दासी, म्हणे नामयाची दासी, म्हणे नामयाची दासी. दैता कांदिता तुझ गाईन अनंता, तुझ गाईन अनंता. विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई, 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 विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई. बघताय ना, याला म्हणतात भक्ती. मिली सखू बेशुद्ध पडली की काय? साताची घरघर पण ऐकू येत नाहीये. बघतेच काय प्रकार आहे. काय ग सखू, त्रास होतोय का ग? तुझ्याकडून होईल ना? हो, होईल ना. करेन मी. करावंच लागेल. तुम्हाला हे पीठ मठात पाठवायचंय ना? हो तर अगं, पुण्याचं काम आहे हे, आणि तू सगळं पुण्य एकटीलाच घ्यायचंय का? वा ग वा, असं कसं होईल? शहाणीच आहेस तू. उठ तू, उठ, मी दळते, उठ. हो पण मालकीणबाई, मी उठ म्हटलं ना. खूप केलंस तू, आता सगळं मीच करणार. अगं, या सेवेत माझाही हातभार लागला पाहिजे. हे पीठ मठात जाणार आहे ना. तू उठ बघू, उठ ग, उठ, मी दळते. उठ 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 उठ. तेच का. ओ बाई, पुण्य मिळायला हवं. हे जे तुम्ही केलंय त्याला मात्र तोड नाही. देवी, तुमच्या संगतीने मला पण थोडं थोडं जमतंय. खऱ्या सखूने हे दृश्य पाहायला हवं होतं. बिचारी कासावीस झाली असती हो, पण तुम्ही अजून अजून तिच्याकडे रोखून पाहताय. अगं हे काय? ही भिक्कर्डी इथे उभी आहे आणि तू काय करतेयस? हो ना,
काय हे सासूबाई? अगं हे नको ते प्रश्न विचारू नका. डोकं चालवा. अगं हे पीठ मठात जाणार आहे, म्हणजे सगळं पुण्य हिमेली एकटीच घेणार. मला आपल्याला पुण्य नको का मिळायला? चला या, तुम्ही पण या मदतीला या. हात चालवा. या 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 या. अगं रमाई, तूच उठ तिथून. अहो तुम्ही सखू म्हणून काहीतरी बोला ना. बघा ना, ऐकतच नाहीयेत मालकीणबाई. मी करते म्हटलं तर नाही नाहीच म्हणतायत. मग लब्बाडच आहेस तू. सगळं पुण्य एकटीनच लाटायला बघतेस का? अजिबात नाही. मुकाट्यानं उभी राहा तिथे, हालायचं नाही जागचं. माणिक, अगं तू काय उभी आहेस? चल मदत कर. ते पोत्यातलं धान्य काढ याच्यात. आणि यमुना, हे हे पीठ आहे ना, तू कणगीत भर. आणि झालं ना की या इथे बसा जात्यावर. हा, मला मदत करा. आळशी झाल्या दोघी पण. या या या, चला या. बस. ए ए पोरी, गप्प बसायचा. समजतेस कोण तू स्वतःला? पुन्हा या गावात पाऊल ठेवायची हिंमत कशी झाली तुझी? कशा पायी त्या विठ्ठल नावाची भुरळ त्या भिकाड्या गावकऱ्यांना घालती आहेस? इथं भजन कीर्तन त्या विठ्ठलाचं नाव घ्यायचं नाही, मुंडी छाटून टाकेल. आमचा हुकुम आहे. हुकुम? इनामदार काका, या जगावर हुकुम जगनियंत्याचा चालतो, माझ्या सख्याचा. विठुरायाचा हुकुम हा अंतिम असतो, तुमच्या माझ्यासारख्या माणसांचा नाही. आणि आज पवित्र आषाढी एकादशी आहे. या दिवशी देवलोकात सुद्धा माझ्या विठुरायाची पूजा केली जाते. आणि विठुराया आपल्या जवळ असताना आपण पूजा करू नये? अहो, हा करंटेपणा नाही का झाला? आणि या भोळ्या बाबड्या गावकऱ्यांबद्दल म्हणाल तर तुम्ही त्यांच्या तोंडून विठ्ठल नाम हिरावून घेऊ शकत नाही. अहो, यांच्यासारख्या गरीब, सोशी, रात्रंदिवस घाम गाळणाऱ्या कष्टकरी लोकांचा एकमेव तारणहार म्हणजे माझा विठुराया. तारणहार? अरे कसला तारणहार? या गावात आम्ही तारणहार आहो. हे आमच्या शेतात किड्या मुंग्यांसारखे काम करतात, तवा पोटाची खळगी भरती. आम्ही इनामदार आहो, आमच्या पुढे जाऊन बोलायचं नाही. आम्ही सांगू तोच नियम आणि आम्ही लिहू तोच कायदा. आणि खबरदार, जर या गावात कोणी विठ्ठल विठ्ठल केलं तर जागच्या जागी कापून काढीत. अरे विसरलात का? हीच ती पोरगी आहे, तिच्यामुळं गावावर मागच्या वेळी संकट आलं होतं. विसरलात का समजे? याच डाकिरीने त्या खांबात विठ्ठलाला बाहेर काढलं आणि जिंगलोबाचा कोप झाला आमच्यावर. आमचा चेहरा जळाला, काळा पडला. हीच आहे ती अवलक्षणी. हिला सोडणार नाही. खोटं बोलू नका इनामदार काका. खांबातून मूर्ती प्रकट झाली म्हणून तुम्हाला शिक्षा मिळाली नाही, तर साक्षात जगदीश्वराला, माझ्या विठुरायाला खांबात कोणणाऱ्या त्या पापी बाबाजींची तुम्ही साथ दिली. त्यांच्या पापात भागीदार झालात म्हणून तुम्हाला देवाने शिक्षा दिली. माझ्यामुळे नाही, तर वीज पडून तुमचा चेहरा काळा झालाय, हे तुमच्याच कर्माचं फळ आहे. पण माझा सखा पांडुरंग फार दयाळू आहे हो. म्हणूनच तर आज त्यांनी तुम्हाला एक संधी दिली आहे. या आता बसा. बसा. धरा, चला.
अहो मीही बसू का? 4-4 जणी बाप रे. काय झालं या दांड्याला? हलत का नाहीये? का बघताय काय नुसत्या? जरा जोर लावा ना. मगाशी मी एकटी दळत होते, तुम्ही आलात आणि जाता हलतच नाहीये. हलव. आणि हे बघा, वेगवेगळ्या दिशेने ना जाता हलवायचं नाही. दिशा एकच हवी. एका दिशेने हलवा. हा चला हलवा 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 हलवा. काही काम येत नाही तुम्हाला. हा पुण्य कमवायचंय. या, या, या. अहो देवी, पुरे पुरे. म्हणजे अहो मी आत्ता इथे आले आहे. तुम्ही मनोरमेला शिक्षा दिलीत ना, आता मी या दोघींना शिक्षा देणार. हो देवी, असं काय करता? तुम्ही पण ना. छान. सासूबाई, माझा हात खूप दुखतोय. एवढ्यानेच हात दुखायला झालं काय? काय केलंयस ग तू? फिरव जातो. दर 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 दर. यमुने, ते पीठ उचलून ठेव. हा कणकीत घालायचं. काय करताय तुम्ही? तोंडावर पीठ उडवलं ना माझ्या. ओरडतेस काय? सखू असेल तुझी दासी, मी नाहीये. माझ्यावर ओरडायचं नाही हा. आणि अगं पीठ कसं उडालं मला नाही कळलं. हो का? मी सांगते ना. हे बघा, हे असं असं उडवलं तुम्ही पीठ. अगं बाई, अगं काय करतेस तू? हे तुला तर नव्हतं. माणिक, अगं यमुना था. कळलं. आणि तुमची ही बालिश भांडणं थांबवा. चला जाताला हात लावा. अगं पुण्य मिळवायचंय ना आपल्याला. मग चला चला बराबर काम करा. हात लावा. भरपूर पुण्य मिळायला पाहिजे. या 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 हात लावा. हा आता कसं? विठुरायाचे निस्सिम भक्त असणाऱ्या, तुम्हाला पितृतुल्य असणाऱ्या या निष्पाप बुवांवर तुम्ही निर्दयीपणे हात उगारला. देवकार्यात विघ्न आणलं. अहो म्हणूनच आज निसर्गाने आणि विठुरायाने तुम्हाला एक संधी दिली. धडा म्हणू नका. आज तुम्हाला सुधारण्याची आणि चांगलं वागण्याची एक संधी आहे. त्यामुळे आमच्या बरोबर विठ्ठल नामाचा गजर करा. बोला जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. अरे आम्हालाच गजर करायला लावतेस. इनामदार, अहो अजूनही वेळ गेलेली नाहीये. अहंकार सोडा आणि त्या विठुरायाला शरण जा. तो दयाळू आहे. अहो तुमचे सगळे अपराध आणि दुःख नाहीशी करेल तो. अहो परमेश्वराला शरण जाण्यात कसला आलाय कमीपणा. उलट तोच तुमचा मोठेपणा ठरेल. अरे काय बडबड चालली आहे? आम्हाला अक्कल शिकवतीस? अरे लायकी काय तुझी?
आमच्या पापाचा हिशोब तू मांडणार. कोण समजतेस कोण तू स्वतःला? इनामदार होता मी, इनामदार. आमच्या मनगटात इतका जोर आहे का जिथं लाथ मारू तिथं पाणी काढू. ए जीभ चालवलीस, आज तुला जिवंतच सोडणार नाही. या रावळात तुझ्या या विठ्ठला समोर तुझी गर्दन थरावेगळी करू. मग बघू तुझा विठ्ठल तुला वाचवायला येतो का ते. बाप रे, बघितलं ना, विठ्ठलानं न्याय केला. असंच पाहिजे. असं बघू नका, तुमच्यावर बी काय तर पडल. निघा इथून. इनामदार काकांना खूप मार लागलाय हो. त्यांना लगेच वैद्यबुवांकडे घेऊन जा. जास्त उशीर करू नका, न्या लवकर. सावकाश. घडलेली घटना फारच हादरवणारी आहे, पण माझ्या आयाबायांनो, काका ऐका, अजिबात घाबरू नका. मनापासून विठुरायाला साथ घाला, म्हणजे तो नक्की धावून येईल आणि आपलं रक्षण करेल. मनात विश्वास ठेवा. इनामदार काका कसेही वागले, विठुरायाला कितीही चुकीचे शब्द बोलले तरी त्यांना त्यांच्या कृतीची शिक्षा मिळते. आपल्या विठुरायाच्या दरबारात न्याय होतो, पण कोणाचा जीव घेतला जात नाही. त्यामुळे त्यांच्या जीवाला काही होणार नाही. बिलकुल घाबरू नका. आता आपल्या सर्वांच्या आणि इनामदार काकांच्या रक्षणासाठी आणि त्यांना पुढे जाऊन सद्बुद्धी यावी यासाठी सगळे मिळून विठुरायाचा गजर करूया. चला. पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज
काय ग ग हात दुखतोय ग खूप रग लागेल ग आता माझ्या हाताला तोंड अखंड चालू असतं ना मग हात पण चालव. भिक्कारडी सखू करू शकते पण तुम्ही दोघी काय मिळण्याच्या बनल्यात का ग? चला लवकर बराबर हात चालवा. जास्तीत जास्त पुण्य मिळायला हवं आपल्याला, कळलं? चला 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 छान. अगं अगं हे काय करताय तुम्ही? जाता उलट का फिरताय? अगं असं काय करता? इकडनं घ्या ना. अगं अगं काय? अगं रमाई रमाई अगं हे असं कसं उलट फिरताय? मला पण कळत नाहीये. ए मॉनिक तू खोड्या करतेस काय? हो मला ना मुळातच असल्या कामांची सवय नाहीये. अगं आम्हाला पण सवय नाहीये ग, पण पुण्य हवंय ना मग दळावं लागेल. तुला सबबी सांगू नको. अगं थांबवा थांबवा. अगं, आई गं. अगं काय ग काय करताय? हात दुखला ग माझा इथे. पुण्य कमवायचंय ना. देवी इतकी मौज किती दिवसात आलीच नव्हती. खरोखर बरी अद्दल घडते. मालकीणबाई, मी दळू का आता? सासूबाई मी काय म्हणते आता ना पुरे झालो. या दासीला दळू दे ना. ही दासी उभी आहे आणि आपण दळतोय आणि हात खूप दुखायला लागलाय हो सासूबाई आता. रमाई रमाई अगो आता हाताचे 2 तुकडे होतील ग रमाई. हो ना सासूबाई मी ना जरा आत जाऊन पडते आता. हा नको माडी उगा चाल ढकल करू नकोस हा. आणि यमुना तू तर काही बोलूच नकोस. असं काय करताय? पुण्य मिळायला हवं ना. चला 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 हात चालवा. माणी अगं या घरची सून आहेस ना तू, मग त्या सेवेचं तुला पुण्य नको का मिळायला? हा सखो तू काही करायचं नाही. हा सगळं आम्ही करणार. हा आम्हालाच मिळायला हवं पुण्य. चला हात लावा. पुण्य मिळायला हवं. धरा 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 या या या. हा मालकीणबाई, मी इथे नुसती उभी राहून तरी काय करू? त्यापेक्षा चूल घरात जाऊन काकूंना मदत करू का? त्या एकट्या तरी किती राबतील ना. चालेल चालेल जा जा. तू स्वयंपाक घरातच जा. जाऊ बाईंना मदत कर. आम्ही आमचं पुण्य मिळवतो.